जय श्रीराम. शिकण्यासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी वयाची मर्यादा नसते. मनात इच्छा असली तरी माणूस काहीही करू शकतं. याचं एकमेव उदाहरण म्हणजे आज आपल्यासमोर आहेत सौ अंजली काकू पातुरकर. त्यांनी शृंगेरी भगवद्गीतेची परीक्षा एकदम कंठस्थ, पूर्ण 700 श्लोक कंठस्थ करून दिलेली आहे. आज आपण त्यांना भेटूयात. नमस्कार अंजली काकू. तुम्ही ही जी परीक्षा दिली तर मला माहीत आहे, मी तुम्हाला बऱ्याच वर्षापासून ओळखते. नेहमी तुमच्याबद्दल मला नेहमी मी तुम्हाला एक प्रेरणास्त्रोत मानते. सनातन धर्माची रक्षा वेद पुराणाच्या बाबतीत मागे तुम्ही एकदा ज्ञानेश्वरी पण पूर्ण लिखित केली होती आणि जितक्या पण भगवद्गीतेच्या परीक्षा आहेत त्या पण दिल्यात. तर थोडंसं मला सांगा की याची तुम्ही सुरुवात कशी केली? सुरुवात खरं म्हणजे कोरोनाच्या काळात ऑनलाईन गीता संथावर्ग सुरू झाले आणि मला भगवद्गीता वगैरे काहीच वाचता येत नव्हती. म्हणजे माझा संस्कृत विषय नव्हताच, पण मला आपलं रामरक्षा वगैरे जसे सर्वसाधारण लोक म्हणतात रामरक्षा, गणपती स्तोत्र वगैरे ते म्हणता येतात, पण गीता ही शास्त्रशुद्ध पद्धतीने आली पाहिजे म्हणून मला शिकायची खूप इच्छा होती. आणि तो योग कोरोनाच्या काळात आला आणि गीतेचा प्रत्येक शब्द म्हणजे मंत्र आहे असं म्हणतात, म्हणून ती बिनचूक म्हणायला पाहिजे असं सगळ्यांनी मला सांगितलं होतं. आणि मग मी संथावर्ग 2020मध्ये सुरू केला. 2022पर्यंत पूर्ण 18 अध्याय आमचे झाले. कंठस्थ नाही, फक्त शिकून झाले. तेही म्हणजे असं शिकून झाले म्हणजे पण पूर्ण शास्त्र पठण झालं. हां, नुसतं म्हणजे आम्ही ते शिकलो, पण शास्त्रशुद्ध पद्धतीने तरीही वाचता येत नव्हतं. नंतर आम्ही पुन्हा एका 2 शिक्षकांच्या म्हणजे मंगलताई कत्ने आणि वर्षाताई पाटील यांनी आमचे क्लास घेतले आणि परत आम्ही 2023पर्यंत ते क्लास केले आणि पूर्ण गीता वाचायला आणि व्यवस्थित शास्त्र शुद्ध म्हणायला शिकलो. पण मग त्याच्यानंतर आम्हाला शृंगेरीची कंठस्थ परीक्षा द्यायची होती. आमच्या ज्या ताईंनी आम्हाला शिकवलं त्यांनी आम्हाला खूप म्हटलं की तुम्ही ही परीक्षा द्या, खूपच चांगला अनुभव येतो. म्हणून मग आम्ही परत कंठस्थला आमचा एक 6 जणींचा ग्रुप बनवला आणि मग 2000 ते 2024पर्यंत 1 वर्षात आम्ही पूर्ण भगवद्गीता कंठस्थ केली आणि परीक्षेचा फॉर्म भरला शृंगेरीच्या. 24/7/2024ला आम्ही शृंगेरीच्या परीक्षेचा फॉर्म भरला. त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती आणि मग 10 महिन्यानंतर आम्हाला परीक्षेची तारीख आली 5 जून 2025 आणि मग आम्ही तसे आता परीक्षेला जाऊन आला. आणि जेव्हा आम्हाला परीक्षेची तारीख आली तर आमच्या ज्या शिक्षिका होत्या त्यांनी आम्हाला युद्ध पातळीवर आमचा सराव घेतला. 3-3 तास बसून आमचा सराव घेतला. तुम्ही सकाळी उठवत होता म्हणजे कसं करत होता? ऑनलाईन आमचे सगळे ऑनलाईन म्हणजे प्रत्येकजण ऑनलाईन आमचा वेळ ठरलेला होता. रोज 1 ते 2 असायचा, पण 1 ते तर नंतरच्या त्या काळात त्यांनी 1 ते 4पर्यंत 1 ते 3पर्यंत जसा वेळ असेल तसं त्यांनी खूप सराव घेतला. कधी कधी रात्री पण घेतला आणि आम्हाला खूप प्रोत्साहित केला आणि आमचा आत्मविश्वास खूप वाढवला. म्हणून त्यामुळे आम्हाला खूप इच्छा होती की नाही आपण या परीक्षेत नक्की पास होणार आहे. आम्ही खूप अभ्यास केला आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने केला. इतकं लोकांनी घाबरवून दिलं की तिथे आता नवीन पद्धती सुरू झाल्या. 3ऱ्या चरणापासून विचारतात, कोणते वेगवेगळे श्लोक विचारतात, कर्त्याचे कोणते, कर्माचे कोणते, आहाराचे कोणते, ते शुद्ध लेखनाच्या हिशोबाने खूप म्हणजे इतकं त्यांनी. पण आम्ही सगळ्या पद्धतीने अभ्यास केला. काही विचारलं तरी आपण चुकायला नको म्हणून आम्ही खूप छान अभ्यास. पण हा अनुभव तुम्हाला जीवनातला अनुभव असेल ना? आणि सगळ्यात सर्वोच्च म्हणजे जेव्हा आमची 5 जूनला परीक्षा झाली त्या भूमीमध्ये गेल्यावर एवढी छान ऊर्जा आम्हाला मिळाली, म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा ज्याला म्हणतात ती. आणि आमची परीक्षा झाल्यानंतर 5:30ला आम्हाला त्यांनी निकालासाठी वेगळ्या हॉलमध्ये बोलवलं. तिथे आम्ही गेलो आणि तो अनुभव एवढा काही चांगला होता की सांगू शकत नाही. सगळ्यांचे ते त्यांनी रिझल्ट सांगत होते. आणि काकू एक अजून मध्ये बोलते मी ऐकलं की ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सिनियर तुम्हीच होता. हो, सगळ्यात जास्त सिनियर मीच होते. हो, कमाल आहे, कमाल आहे. अगदी बरोबर आहे. खरंच कौतुकास्पद आहे काकू तुमचं हे, की म्हणजे मी हे तुमचा रिझल्ट ऐकल्यानंतर मी स्वतःला रोखू नाही शकले. मी म्हणलं चला एकदा केव्हा मी अंजली काकूला भेटते आणि त्यांच्याशी बोलते, हितगुज करते. खरंच तुम्हाला कोटी नमन. क्षण म्हणजे जेव्हा आपल्याला शंकराचार्याच्या हाताने ते सर्टिफिकेट आणि फोटो आणि प्रसाद मिळतो, तो अतिशय अविस्मरणीय प्रसंग असतो आणि अनुभव असतो. आणि माझ्या जीवनात मला शंकराचार्याच्या हाताने भगवद्गीतेचं प्रशस्तीपत्र मिळणं हे माझ्या आयुष्यातली सर्वोच्च सन्मान असा मी समजते. खरंच काकू तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि आमच्या नवीन पिढीसाठी म्हणजे आमच्या सुनेंसाठी सुद्धा येणाऱ्या नवीन पिढीसाठी तुमचं एक खूप सुंदर उदाहरण आहे समाजापुढे.
तरी या तुमच्या माध्यमानं मी तुम्ही एक संदेश नवीन पिढीला म्हणजे काय देऊ शकाल की आपल्या सनातन धर्म आणि भगवद्गीते वेद पुराणाबद्दल? मी नवीन पिढीला म्हणजे मी एक मेसेज देऊ इच्छिते की शिक्षणामध्ये वयाची अडचण नसते. वय हे म्हणजे त्याला म्हणजे वय हे अडचण येऊ शकत नाही. तुमची इच्छा असली तर म्हणजे म्हणतो ना आपली की इच्छा असली की किंवा सवड सापडते. आवड असली की सवड आणि आपल्या धर्माच्या हिशोबाने आपण हे शिकलंच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही भगवद्गीता शिकता एवढे पॉझिटिव्ह आपल्याला अनुभव येतात आणि खरंच भगवद्गीता शिकायला पाहिजे. क्षणोक्षणाला आपल्या जीवनात त्याचा अनुभव येतो. प्रत्येक त्या श्लोकामधले अर्थ आपल्या समोर येतात आणि आपल्यातली पॉझिटिव्हिटी वाढते आणि लोकांबद्दलचा द्वेष मत्सर आपोआप कमी होतो. लोकांबद्दल असं काहीच घृणा राहत नाही, कोणाबद्दल संताप येत नाही किंवा आला तरी म्हणजे एकदम स्पिरिच्युअल अध्यात्मासारखं जीवन तयार होतं आपलं. एकदम खूप छान. धैर्य, सहनशीलता, संयम. फक्त माझ्या वयावरून तुम्ही लक्षात घ्या, मी एवढ्या वयात पाठ करू शकते तर तुमच्यासारख्या तरुण मुली तर कधीही पाठ करू शकतात. म्हणून त्यांनी अवश्य कंठस्थ करावं आणि समजून घ्यावं आणि ह्या परीक्षा द्यावा. खूप खूप चांगला अनुभव येतो. काकू पुनश्च तुमचे मनस्वी अभिनंदन आणि माझे कोटी कोटी नमन तुम्हाला. धन्यवाद. जय श्रीराम काकू. जय श्री कृष्ण. धन्यवाद.